नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत अर्थक्रांती या संस्थेच्या माध्यमातून गेली 16 वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर अर्थसाक्षरता निर्माण करण्यासाठी झगडणारे अनिल बोकील यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सध्याचा जो सगळा अर्थव्यवस्थेतला गोंधळ निर्माण झालेला आहे, लोकांमध्ये अस्वस्थता आहे, उत्सुकता सुद्धा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अनिल बोकीलांशी सध्याच्या अर्थकारणाविषयी बोलणार आहोत. बोकील सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. आणि तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे सध्याची आर्थिक तणावाची स्थिती. तुम्ही 16 वर्षापासून अर्थक्रांतीच्या माध्यमातून काम करत आहात. या गेल्या जवळपास म्हणजे 1.5 दशकामध्ये जे आर्थिक बदल म्हणजे 1991 पासूनचे जे आर्थिक बदल म्हणजे जागतिकीकरण, खाजगीकरणाच्या निमित्ताने सुरू झालेले जे सगळे बदल आहेत, त्या बदलांचा आत्ताचा जो निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे, 1000 आणि 500च्या नोटा रद्द केल्यानंतर जी सगळी अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची त्यावर काय कॉमेंट आहे? काय तुम्ही त्यावर प्रतिक्रिया द्याल हे बघितल्यानंतर? 92च्या सुमारास जेव्हा आपण जागतिकीकरणात आलो, भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणात आली, म्हणजे नियंत्रित अर्थव्यवस्थेतून आपण एकदम मुक्त अर्थव्यवस्थेत आलो. खूप वर्ष तुंबलेली आपण अर्थव्यवस्था मोकळी करायचा प्रयत्न केला. आणि तेव्हाचे जे वित्तमंत्री होते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासमोर काही खूप कमी पर्याय होते. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागतिकीकरण आपण आनंदाने स्वीकारलेलं नाही आहे. अशी एक परिस्थिती आली होती की आपल्याकडे परकीय चलनच नव्हतं, की देशात ऑइलचा पुरवठा करण्यासाठी 2-3 आठवडे इतकं परकीय चलन होतं. आपलं सोनं आपल्याला तारण ठेवायला लागलं होतं चंद्रशेखर गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये. आणि त्यानंतर एक मोठा फरक घडला. चंद्रशेखर गव्हर्नमेंट गेलं आणि नरसिंहराव सरकार आला आणि आपण पहिल्यांदा जागतिक ज्या वित्त संस्था आहेत त्यांच्याकडे मदतीची मागणी केली आणि आपल्याला ती मिळाली. पण त्या संस्थांनी मात्र भारताच्या समोर काही अटी ठेवल्या. त्या अटी सूचनाक्रम अटीच होत्या, त्या होत्या तशा सूचनाच, पण त्या तशा अटी पण आपण आज मानू शकतो. त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची अशी होती की ह्या पुढे वित्त जो मंत्री असेल तो त्या क्षेत्रातला तज्ज्ञ असला पाहिजे. त्यामुळे काय झालं, तोपर्यंत वित्तमंत्री आपला जो राजकीय क्षेत्रातला असायचा तो पहिल्यांदा बाजूला गेला आणि त्याच्याऐवजी एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ञ हा वित्तमंत्री झाला. आपले मनमोहन सिंग डॉक्टर कुठले इलेक्शन निवडून कधी आले नाहीये, ते आले ते राज्यसभेतनंच आले आणि ते तज्ज्ञ म्हणून आले. आणि त्यांना ही सगळी जी आधुनिक अर्थव्यवस्थेची जी सगळी त्यांना माहिती होतीच, त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं सुरू केलं, भारताला पहिल्यांदा त्याचे खूप चांगले हे पण मिळाले. बघा आता अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इकडे चीन असेल, आपल्या समोरचं उदाहरण याच्यासाठी इंग्लंड असेल, इकडे सगळ्या नोटा या 100च्या वरचे नाही आहेत तिकडे काही, परंतु 50च्या वरची नाही असं. याचं मी उदाहरणच ह्याच्यासाठी देतोय कारण हा प्रश्न फार वेळा विचारला होतो. भारतासारखी परिस्थिती अमेरिकेत 1969 साली आली होती. असाच किऑस, ऍडमिनिस्ट्रेशनचं फेल्युअर, सगळ्या ठिकाणी गोंधळ व्हायला लागले. आणि एफबीआयने तेव्हाचा जो सरकार होतं निक्सन ऍडमिनिस्ट्रेशनला तेव्हा रिपोर्ट दिला की आपल्याला कंट्रोल करता येत नाहीये कारण हा सगळा व्यवहार नोटात होतोय, त्याच्या पाऊल खुणा राहत नाहीयेत. म्हणून हा सगळा जो व्यापार आणि चाललाय, देह व्यापार होता, माफिया ड्रग्स बदले होते आणि हे सगळे सरकारला चॅलेंज देत होते आणि यांच्या फुटप्रिंट राहत नाहीत, आपण काही करू शकत नाहीयेत. मग तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनला काय करायला लागेल, तर ते सांगितलं नोटा तुम्हाला बंद करायला लागतील. वन डे 14 जुलै 1969 $100 नोटा छापणं बंदच केलं आणि त्याची लिगल टेंडर ही काढून टाकली. आता तुम्ही जी $100 जी नोट बनताय अमेरिकेमध्ये, त्याची फार गंमत आहे. अमेरिकेमध्ये अगदी $1 नोट जी आहे ती 48% टोटल मूल्याची व्हॅल्यू $1 मध्ये. $100 मूल्य जे आहे त्यांच्या नोटातलं ते आता 30 ते 31% आहे. अमेरिकेत $100 वापरले जात नाहीत. अमेरिकेची नोट जगाच्या याच्यात एफडीआय म्हणून जाते, तिथे कुणीच वापरत नाहीत. त्या नोटा अत्यंत कमी प्रमाणात वापरल्या जातात कारण त्या नोटाचं जे त्यांचं प्रिंटिंगचं मूल्य आहे ते 11 सेंट ते 12 सेंट मध्ये आहे. त्याच्यात तेवढी व्हॅल्यू क्रिएट करतात, पेपर व्हॅल्यू. आणि त्याला इनोव्हेशनचा जो सपोर्ट आहे, अमेरिकेचं इनोव्हेशन, मिलिटरी पॉवर, आणि ट्रेड पॉवर, याच्यामुळे ती व्हॅल्यू आज $100 आहे. नाही तर 11 सेंटच्या तुकड्याला दुसरं काही नाही, त्याच्या पाठीमागे सोनं विनं काहीही नसतं. अमेरिकेचा डॉलर गोल्डला डिस्कनेक्ट झाला 1971 साली. मग त्या कागदाच्या कपच्याला एवढी व्हॅल्यू कशात आली आहे? 11 सेंटच्या $100 सगळं जग का घेत आहे? ट्रेड पॉवर, इनोव्हेशन पॉवर आणि मिलिटरी पॉवर. अमेरिकेत एवढी ताकद आहे की समजा आज इराकने ठरवलं की आपण नाही घ्यायचं, आपण युरोमध्ये व्यापार करायचा, तर इराकचं काय होतं हे सगळ्या जगाने बघितलं. पेट्रोडॉलर्सचं त्यांनी काही होऊ शकतं. अमेरिका हे तिन्ही पॉवरनी अमेरिकेचा डॉलर स्ट्रॉंग आहे. आपल्या सगळ्या जगाला माहिती की अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट मध्ये आहे. अमेरिकेची आयात जास्त आहे निर्यातीपेक्षा. अशा ठिकाणी कुठलंही चलन कधीही स्ट्रॉंग होत नसतं.
फक्त त्या ट्रेडचं व्हॉल्यूम इतकं प्रचंड आहे की सगळं जग अमेरिकेच्या कन्झम्पशनवर उभं आहे आज. बरं. हे सगळं घडलेलं आहे. त्या कागदाच्या तुकड्याला त्यांनी त्यातलं हे दिलं आहे. आता तुम्हाला मी सांगतो की ह्याच्या आधी घडलंय. अमेरिकेने नोट कमी केल्या आहेत. आता युरोबद्दल तुम्ही बोललात, 500 युरोपर्यंतच्या नोट आहेत. तुम्हाला हे सगळं माहितीच आहे. फक्त त्यातल्या ज्या स्ट्रॉंग इकॉनॉमी आहेत युरो झोन मधल्या, त्या जर्मनी आणि फ्रान्सच्या आहेत. त्याच्यावरच हे सगळं अख्खं युरोप म्हणजे ग्रीस काय, पोर्तुगीज, इटाली सगळी त्याच्यावर उभी आहेत. या 2 देशामध्ये 50 युरोची नोट सुद्धा जास्त वापरली जात नाही. बाकीची सगळी राष्ट्र, ग्रीस, पोर्तुगाल, या सगळ्या ठिकाणी 500 युरोच्या याच्यात व्यापार सगळ्यात मोठा होतो. त्याच्या फुटप्रिंट्स राहत नाही, त्यातनं टॅक्स कलेक्शन तर कळत नाही. कारण मी तुम्हाला रोखीने व्यवहार केला की त्याची एस्टॅब्लिशमेंटच नाही, तुम्हाला मी टॅक्स दिला का नाही कळतच नाही. आज मी रिसिट न घेता एखादी गोष्ट खरेदी करतो, तसंच घडतं ना. बिल्डर आपल्याला 40-70 म्हणतात, तेव्हा 40ची रिसिट देतात ना, 40-60ची रिसिट मिळत नाही. म्हणजे त्याच्या फुटप्रिंट राहतच नाहीत, ते कॅशमध्ये असतं. पण तेवढा टॅक्स म्हणजे सरकारची काय 6% 60% जी स्टॅम्प ड्युटी आहे त्याच्यावर भरली जात नाही. बरोबर. पण हे किती घातक असतं. तेच मला म्हणायचं की बँकेमध्ये जर असं केलं, तुमचा जो प्रस्ताव आहे, पूर्ण प्रस्ताव ऐकलं की त्याच्यात तुम्हाला एकच चूकच सापडू शकत नाही. तिसरं जे आहे पण सांगितलं आहे की 50च्या वरच्या नोटा योग्य वेळेत योग्य पद्धतीने काढून टाका. ती पद्धत आम्ही काढून दिलेली. ही पद्धत आमची नाहीये जी आता सजेस्ट केली आहे. आता हे तर आम्ही फक्त काही सजेशन दिले होते की काही वेळेला 2000च्या नोट कशा वापरायला लागतील. तुम्ही आता हा मला प्रश्न विचारलाय म्हणून तेही मी सांगितलं की आता जी तुम्ही म्हणालात की 2000ची नोट का काढायला लागली आहे सरकारला, आणि सरकार तर मोठ्या नोटा नाही म्हणतो, 2000ची नोट का काढताय. अर्थक्रांतीचे त्याच्या मागची पाठी विचारसरणी अशी आहे. तुम्ही सजेशन दिलं होतं मोदींना. हे सजेशन आहे आमचं, आमच्या वेबसाईटला पुढे तुम्हाला दिसेल ते. नाही आपण पंतप्रधान मोदींशी या विषयावर नाही बोलला तेव्हा होता. नाही, कारण हे मॉडॅलिटीचा भाग आहे हा. म्हणजे तुम्ही असं काही सजेस्ट केलं नव्हतं. 5 प्रस्ताव जे आहेत आमचे ते मुख्य आहेत. ते एक्झिक्युशन कसे करायचे त्यातले बाकीच्या सगळ्या गोष्टी की अशा पद्धतीने सुद्धा करता येऊ शकते असं आमचं म्हणणं आहे. हे 5 प्रस्ताव वेगळ्या वेगळ्या मार्गाने करता येऊ शकतात. आपलं कधी थेट नरेंद्र मोदींशी बोलणं झालंय की 2013 म्हणजे मोदी 2013 म्हणजे नोव्हेंबर, पण नाही खूप आधी नाही. तेव्हा नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट म्हणून हे झाले होते. तेव्हाच आम्ही त्यांना प्रेझेंटेशन दिलं. पण तेव्हा ते याचे गुजरातचे चीफ मिनिस्टर होते. तेच म्हणून म्हटलं खूप आधी. पण त्यांना हे माहित होतं की आपल्याला जर पोझिशन घ्यायला लागली तर पंतप्रधानाचे कॅन्डिडेचर म्हणून त्यांचं हे झाली होती. त्यामुळे त्यांनी अत्यंत सिरियसली हे सगळं ऐकलं होतं आणि आम्ही हे सगळं त्यांच्या हातात दिलं होतं. तर आम्ही तिसरा प्रस्ताव जो मांडतोय की ज्याच्यामध्ये बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स एक्सेस ठेवायचा, 50 वर्ष नोटा शांतपणे योग्य पद्धतीने काढायची, ती पद्धत आम्ही सांगितली आहे कशी सांगताय. चौथा आमचा पॉईंट आहे की रोखीच्या व्यवहारात करच लावायचा नाही. आता 50च नोट उरली आहे तर जे रोखीचे व्यवहार होतील, म्हणजे भाजीवाले आहेत, रिक्षावाले, छोटे व्यवहार, त्यांच्यावर टॅक्स लावणं पाप आहे. गरीब माणसावर कुठलाही टॅक्स असू नये. आता आम्ही इनडायरेक्ट टॅक्स जे लावतोय सगळे गरिबीच्या विरुद्ध म्हणता आज तुम्ही लक्षात घ्या, ऑटो रिक्षावाला जेव्हा पेट्रोल भरतो गाडीत, बरोबर, तो आज त्याची पेट्रोलची किंमत 28 रुपये प्लस मायनस आहे खरी, वरचा सगळा टॅक्स आहे. म्हणजे एक मर्सिडीज बेंझ वाला सुद्धा त्याच रेटने पेट्रोल घेतो जेव्हा रिक्षावाला घेतो. गरिबीवर याचा प्रचंड दडपण येतं, त्याची क्रयशक्ती हिरावून घेतली जाते. आमचं म्हणणं वेगळं आहे की छोट्या नोटा ठेवा, त्याच्यावर टॅक्स लावू नका. आता मला 10,000ची वस्तू घ्यायची आहे तर 50च्या नोटेमध्ये मी ती घेऊ शकत नाही कारण ती इनकन्व्हिनियंट आहे. आणि शेवटचा पॉईंट आमचा असा आहे की एका विशिष्ट मर्यादेच्या वरची रोखीच्या व्यवहाराला कायदेशीर तुम्ही संरक्षण देऊ नका. बेकायदेशीर नसेल तो व्यवहार, पण कायदेशीर संरक्षण पण नसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, उदाहरण, आता समजा रोखीच्या व्यवहाराची 2,000 लिमिट दिली आहे सरकारने की उदाहरणासाठी की ह्याच्यापर्यंत आम्ही संरक्षण देऊ. पोलीस येतोय, माझ्या खिशात 5,000च्या नोटा आहेत 50च्याच, चोरांनी पोलीस समोर माझं जरी पाकिट मारलं तर पोलीस तिकडे लक्ष देणार नाही. 2,000 पर्यंत असेल तर मी ती नोंद घेईल, नाही तर तुझ्या रिस्कवर घेऊन जा, कारण तुम्ही लॉ अँड ऑर्डरचेच पैसे नाकारताय. एका वेळेचे व्यवहाराचे तुम्ही एका दिवसात 10 व्यवहार करा 2,000चे, तुम्हाला संरक्षण मिळेल. आता मी फ्रीज घेतला किंवा माझा मोबाईल घेतला, 1% 2% वाचवण्यासाठी मी रोखीने व्यवहार केला, तर मी करूच शकतो, तो बेकायदेशीर नसेलच. पण त्याच्यात जर काही बिघाड झाला तर तुम्हाला गॅरंटी वॉरंटी क्लेम करता येणार नाही. लोक 10% प्रीमियम भरून त्याचा इन्शुरन्स करत असतात. 1% कोण वाचवेल सांगा. याच पुण्यामध्ये 1865 मध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी नामग्रस्त होऊन गेले आणि त्यांनी सुखकारक राज्य प्रकरण त्यांच्या वेदोक्त ज्ञान प्रकाश या ग्रंथामध्ये लिहिलं होतं. आणि त्यात त्यांनी अशा खूप कल्पना मांडल्या होत्या, युटोपियन कल्पना, सुखकारक राज्याच्या कल्पना मांडल्या होत्या की संपूर्ण राज्याचं जे उत्पन्न असेल ते सगळ्या नागरिकांमध्ये समानपणे वाटलं जावं, सगळ्या नागरिकांचं सरकार हे
मायबाप असलं पाहिजे आणि त्यांनी सरकारने सगळ्या सर्वसामान्य माणसाची काळजी घेतली पाहिजे, सर्वसामान्य माणसांनी सुद्धा राजाला तेवढाच सन्मान दिला पाहिजे, अशा युटोपियन कल्पना, म्हणजे सुखकारक राज्य काय असू शकते याची कल्पनारम्य मांडणी होती. परंतु ते पुस्तकातच राहिलं, प्रत्यक्षात त्या अशा गोष्टी येताना दिसत नाहीत. तुम्ही आशावादी आहात का या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येतील? दुर्दैवाने काय तुम्हाला सांगतो, आम्ही इंजिनिअरिंग साईडची माणसं आहोत. आम्हाला असं स्वप्न विप्न बघायला झेपत नाही. आम्ही ह्याचे डिझाईन करत असतो, आरेखन. एखादी गोष्ट जर सत्यात यायची असेल, प्रत्यक्षात यायची असेल, तर त्याला डिझाईन लागतं, स्वप्नांनी नाही येत. म्हणजे रियालिटीचं जे सीड असतं ते डिझाईन असतं आणि डिझाईनचं सीड असतं ते ड्रीम असतं. आधी तुम्ही आदर्श समाजाचं स्वप्न पाहिलं पाहिजे आणि ते येण्यासाठी तुम्हाला त्याचं डिझाईन करायला लागतं. बरोबर. अर्थक्रांती हे डिझाईन आहे, ते स्वप्न नाही. ते कसं केलं जातं हे आम्ही जगातल्या, आता मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो, अर्थक्रांती इथल्या कुठल्याही अर्थतज्ञांनी आणि मीडियाने त्याची दखल नाही घेतली, पण अमेरिकेतनं द फोर्डहॅम युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कनी त्याचे जे आत्ताचे जे डायरेक्टर आहेत, हॉर्वर्ड PhD स्वतःच इकॉनॉमिक्सचे, त्यांनी हे पहिल्यांदा सांगितलं हे खरंच आदर्श मॉडेल आहे, हे होऊ शकतं 100%. आम्हाला त्याच्याबद्दल 100% खात्री आहे. फक्त आपल्या राष्ट्रपती जेव्हा पंतप्रधान हे प्रतिभाताई होत्या, त्यांनी आपल्या वित्त सचिव म्हणजे फायनान्स सेक्रेटरीला बोलून घेतलं होतं की हे काय वाटतं. त्यांनी हे तेव्हा स्वीकारलं होतं हे टेक्निकली परफेक्ट आहे. बरोबर. आम्ही सगळ्या अर्थतज्ञांसमोर ही मांडणी करतो. एकालाही हे युटिपियन म्हणता येत नाही, कारण आम्ही ती मॉडॅलिटी देतोय, नुसतं ड्रीम नाही. हे कसं होऊ शकतं. आणि आज नोटा काढल्यानंतर आपण स्वीकारायला लागलो, कारण सगळ्यात आधी मोठा प्रश्न सगळे विचारायचे, अख्खं राजकारण काळ्या पैशावर आहे, हे कोण काढेल, कुठला राजकारणी स्वतःच्या याच्यावर पायावर धोंडा मारेल, असं सगळेच म्हणत होते. आम्ही तेव्हा म्हणत होतो हे पॉलिटिकल विलनी होणार नाही, हे पॉलिटिकल कंपल्शननी होणार आहे. आज आपण 3% लोकांच्याकडनं वसूल करण्यासाठी आपण इतका प्रचंड काळा पैसा तयार करतो, तो बाहेर जातोय, अर्थव्यवस्थेत बाहेर जातो आणि त्याचा परिणाम देशाला भोगायला लागतोय. आपण त्याच्यात कलेक्ट करू शकत नाही, म्हणून आता तुम्ही बंद करा. ते करायला पाहिजे का नाही, जे शक्य नाहीये ते स्वीकारून व्यवस्था करा ना, अडॉप्ट करायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्या. त्या दिवसाचा घटनाक्रम जर बघितला तर ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी राज्याच्या आपल्या देशातील तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची आणि देशाचे जे संरक्षण सल्लागार आहेत यांची बैठक घेतली आणि त्यानंतर हा निर्णय जाहीर घेतलेला आहे. याच्यात त्यांनी अर्थसचिवांना बरोबर घेतलेलं नाही आहेत, अर्थमंत्री बरोबर नाही आहेत. त्यामुळे त्यांनी याचं जे कारण सांगितलेलं आहे की परदेशातून म्हणजे आपल्या शेजारी राष्ट्रातून पाकिस्तानमधून जो नोटांचा बनावट नोटांचा साठा भारतामध्ये येतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे त्यातून ही सगळी निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे. तर ही जी तातडी आहे ही संरक्षण विषयक तातडी आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राजकीय कंपल्शन नरेंद्र मोदींना झालं? तर ही मला दोन्ही म्हणायचं आहे. आम्ही ही मांडणी आज नाही करतोय, 16 वर्षापासून. भ्रष्टाचार हा देशाचा जुनाट रोग आहे. दारिद्र्य हा आपल्या देशाचा सगळ्यात मूळ रोग दारिद्र्यच आहे. त्याच्यातनं भ्रष्टाचार फोफावलाय, सगळं काय झालंय हे आपण खेचत इतपत आलोय. पण आत्ताचा आतंकवाद जो आहे तो काय होतोय तुम्हाला सांगतो. भ्रष्टाचार आपण अजून काही दिवस खेचू शकतो कदाचित, कारण आता ते फक्त मॅग्नेट्यूडने वाढत चाललाय. पण आतंकवाद एकदम जर बॉम्ब फुटायला लागले ना तर खरंच आपल्याकडे चॉईस खूप कमी आहेत. आता असं म्हणतात की अजून जर एखादा अतिरेकी हल्ला मुंबईसारख्या ठिकाणी झाला तर कदाचित भारत पाकिस्तान न्यूक्लिअर वॉर होण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण पाकिस्तान सुद्धा त्या स्टेजमध्ये आहे. म्हणजे ह्याच्यात लोक ज्या पॅनिकेत जातील. म्हणजे हे माझं म्हणणं नाही आहे, हे तुम्ही आता जर तुम्ही जे ह्याचे घड्याळ असतं त्याला डूम्स डे क्लॉक असं म्हणतात, तुम्ही गुगलला जर बघितला हा कॉन्सेप्ट काय आहे, हे जगातले नोबेल लॉरिएट्स त्याला मॉनिटर करतात की मानवी अस्तित्व संपण्याचे कुठला दिवस असू शकतो. त्या घड्याळात ठीक 12 वाजले की जगाचा मानवी अंत होणार आहे जगातला. हे आज झालेलं नाहीये. 1944ला जेव्हा ॲटम बॉम्ब फुटला तेव्हा सगळ्या सायंटिस्टला, त्या सोशॉलॉजिस्ट होते, फिजिसिस्ट होते, सगळ्यांना लक्षात आलं की आता मानवी अंताची दृष्टिक्षेपात यायला लागला. आणि त्यांनी एक असं काल्पनिक घड्याळ तयार केलं की ज्या घड्याळात 12 वाजल्यानंतर एकही मानवी अस्तित्व नसेल. आणि तो घड्याळचं अशी मांडणी आहे की ते घड्याळ मागे जाऊ शकतं आणि पुढे जातं. जगातला मानवी समाज शहाण्यासारखा वागला तर ते घड्याळ मागे येतं आणि तो जो चुकीचा वागला तो पुढे जातो. सगळ्यात जवळ ते घड्याळ गेलं 1952ला, ज्या दिवशी अमेरिका आणि रशिया दोघांनी, तेव्हाचं सोव्हिएत युनियन, यांनी हायड्रोजन बॉम्बची टेस्ट केली. 12ला फक्त 2 मिनिट कमी होते, 11 वाजून 48 मिनिट, 58 मिनिट. सगळ्यात मागे गेलं 1992ला, तेव्हा ते होतं 11 वाजून 47 मिनिट, 17 मिनिट मागे गेलं, 43 मिनिट, 17 मिनिट मागे.
जेव्हा सोव्हिएत युनियन फुटला होता आणि मिसाईल टेस्ट झाल्या, 26 जानेवारी 2016ला ते घड्याळ पुन्हा रिसेट झालं आहे. त्या घड्याळातलं आत्ताच घड्याळाची व्हॅल्यू हे दाखवते टायमिंग 11:57 3 मिनिट बाकी सांगितले. तसं एडिटोरियल फार वाचण्यासारखं आहे की आम्ही इतकं का सांगतोय जीव तोडीने. त्याच्यात भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता सुद्धा आहे. नॉर्थ कोरिया हे आणि हे क्लायमेट चेंज ज्याच्यासाठी आपण एवढी केलेली आहे, ह्याचे खूप दबाव आहेत. म्हणजे हे घातक आतंकवाद फक्त तेवढ्या घटनेपुरता मर्यादित राहणार नाहीये. त्याच्यामुळे मोदीजींनी जर अशा पद्धतीने केलं असेल तर खरंच त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता येणार नाहीये. त्याची तेवढी ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे आता जर तो आतंकवादाच्या याच्यातनं एक जरी घटना घडली तर ह्याला खूप भयंकर मोठी आपल्याला गांभीर्याने बघायला हवं असं मला वाटतंय. असं आम्ही बघतोय, कारण तो वेळच देणार नाही. कारण आता युद्ध झाल्यानंतर वेळ फार कमी मिळेल. आणि ते भारतातलेच नव्हे तर पाकिस्तानमधली पण निष्पाप लोक त्याला हो हे राजकारण्याचं आणि यांचं चालत राहील. आम्हाला त्या बाजूने गंभीर वाटतं. म्हणून ह्या डिसिजनला आम्हाला आता काही बोलता येत नाही. आमचं त्याच्यावर काही मत मांडणी नाही आहे. हा, आता मी तुम्हाला 2000च्या नोटेबद्दल बोलतो. काय ते आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता जी मूल्य विनिमयाचं सरकारने नोटांच्या स्वरूपात आणलंय त्यातलं 86% मूल्य 500 आणि 1000 मध्ये होतं. बरोबर. आता एकदम जर एवढं काढून घेतलं अर्थव्यवस्थेतनं तर ही अर्थव्यवस्थाच कोलॅप्स होईल. झाली ना ऑलरेडी. नाही अजून म्हणजे नाही. आता रस्त्यावर ज्या पद्धतीने वाहनं कमी झाल्या, लोकांच्या रांगा टेम्पररी लागल्या, आहे. ती फार टेम्पररी आहे. मग हे तुम्हाला असं वाटतं डिझाईन आहे. तुम्हाला सांगतो ना, डिझाईन आहे कसं सांगतो ना, एकदम मोठा फ्लो आहे नॅशनल हायवेचा. व्हेकल सतत कंटिन्यू चाललेले आहेत आणि मोठी रिपेरी करायची आता, तर तुम्हाला एक डायव्हर्शन द्यायला लागतं. हे डायव्हर्शन नाही दिलं तर तुम्ही कराल काय ह्या ट्रॅफिकचं? हे 500 आणि 2000च्या नव्या ज्या नोटा येणार त्या डायव्हर्शन आहे. हा रस्ता म्हणजे वेल बँकिंगकडे कन्व्हर्ट करण्यासाठी. जेव्हा इकडे पोस्टाना बँकिंग ऑफिसमध्ये कन्व्हर्ट केलं जात आहे, मोबाईल मनीला जेव्हा इन्सेंटिव्ह दिले जात आहेत, सरकार सगळे जनधन योजना काढताय, तेव्हा बँकिंगकडे नेण्यासाठीची धडपड सुरू झाली आहे. आणि हे मोदीजींना पूर्ण माहिती आहे की हे काय करायचं आहे, कारण त्यांना प्रेझेंटेशन पण झालेलं आहे. आता हे काय तुम्हाला सांगतो की 2000च मूल्य का, म्हणजे तुमच्या सगळ्या आमचे मांडणी logic. अर्थक्रांतीच्या मांडणीनुसार चाललंय असं तुम्हाला म्हणायचं? असं आमचं बिलकुल म्हणणं नाही आहे. हे पहा कसं असतं माहिती का, ते सरकार आहे हो, ते आमच्यासारख्या लिंबू टिंबू एनजीओचं जर ऐकलं असतं तर हे कधीच झालं असतं आधीच. मग आधी त्यांनी टॅक्सच काढून टाकले असते. आधी मनमोहन सिंगांना पण तुम्ही हे सादर केलं सगळं होतं. झालंय. हे कुणालाही राहिलेलं नाही. काय मनमोहन सिंगांचं म्हणणं होतं याच्यावर? शून्य रिस्पॉन्स. शून्य किंमत दिली त्यांनी या आम्ही सगळ्याला. आम्ही त्याला किंमत किती दिली हे पण आम्हाला शेवटी एक लक्षात घ्या की एका एनजीओला कुठपत विचारणा करता येते. नाही पण तुम्हाला मी प्रेझेंटेशन तुम्हाला मोदींच्या मात्र एक डायलॉग नक्की सांगू शकतो प्रेझेंटेशन नंतर जो घडलेला आहे. मोदीजींनी हा विचारला होता प्रश्न की तुम्हाला ह्या दोन्हीतलं अर्जंट काय वाटतं, की नोटा कॉम्प्रेस करायच्या का टॅक्स काढून टाकायचा? हा या दोन्हीतलं एक काय करायला लागेल आधी? बरोबर. तर मी दिलेलं उत्तर त्याला असं होतं, ते माझ्या सामान्य बुद्धीचं उत्तर आहे की नोटांचं कॉर्पोरेशन हे एवढं मोठं ऑपरेशन आहे की ते करण्यासाठी टॅक्स अबोलिशनचा फुल बॉडी अनेस्थेशिया देणं गरजेचं आहे. ओपन हार्ट सर्जरी इतकं हे मोठं ऑपरेशन आहे. ते जर तुम्ही फुल बॉडी अनेस्थेशिया न देता केलं तर तो पेशंट तडफडेल. ते आता फक्त ती तारांबळ आहे, पण हे ऑपरेशन अत्यंत गरजेचं आहेच. नाहीतर त्या ब्लॉकेडनी तो पेशंट जाऊ शकतो. हे आधीच्या सगळ्यांना माहिती आहे. आधीच्या सगळ्या राज्यकर्त्यांची पूर्ण जाणीव आहे. सामान्य माणसाला पण याची जाणीव आहे. रोज आपण रस्त्यावर बघता जो केओस बघतोय, हे हजारो तरुणांची जे आक्रोश येत आहेत, हे आक्रोश आपण माध्यमातली नाही, आपण सिनियर मंडळी स्टन झालोय ना, याच्यावर काय करायचंय? हे ऑपरेशन हे अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्याबद्दल आम्हाला काळीची शंका नाही. फक्त सिक्वेन्स आमच्या दृष्टीने आधी पूर्ण टॅक्स अबोलिशन म्हणजे तो फुल बॉडी अनेस्थेशिया झाला असता. बरोबर. आणि मग शांतपणे मला इन्कम टॅक्स भरायचा नाही, मला पुढच्या काळ्या पैशाची माझी काही होणार नाहीये. आम्ही एकच सांगितलं होतं की सगळा पैसा अकाउंटवर घ्या त्याच्या जो. पण आपल्या भारतामध्ये आज इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचा समाज आहे. म्हणजे आपल्याकडे अतिश्रीमंत आहेत आणि अतिगरीब आहेत. त्याच्यामध्ये 85%हून अधिक आपली लोकसंख्या जी आहे याच्यामधला हा सगळा गरिबीतला भरणा असलेला वर्ग आहे. आणि त्यांच्यापर्यंत आज ना प्राथमिक शिक्षण पोचतंय, ना प्राथमिक आरोग्य पोचतंय. आणि बँकिंगचं म्हणाल तर आम्ही IBN लोकमतवर बातमी दाखवली, त्याच्यामध्ये गडचिरोलीतल्या 500 गावांमध्ये तिथे जिल्हा सहकारी बँकेच्या एक शाखेव्यतिरिक्त तिथे काहीच नाही आहे. म्हणजे अशा ठिकाणी हा तुमचा जो फॉर्म्युला आहे किती सोपा आहे. तुम्ही काय करेल? याचं उत्तर तुम्हीच सांगितलंय. सांगा. 85% लोकांच्याकडे काहीच नाही, म्हणजे त्यांच्याकडे पैसाही नाहीये. मग 500 1000च्या नोटा 86% कुणासाठी आहेत? ज्यांच्याकडे पैसाच नाही तर 500 1000च्या नोटा, त्यांना 100च्या नोटा पुरत नाहीत का? ज्या आपण 85% बद्दल बोलतोय, बरोबर. ज्यांना काहीच नाही, त्यांच्याकडे पैसाच पोहोचत नाही, मग त्यांना 100च्या नोटा पुरत नाहीत का?
500 आणि 1000च्या कोणासाठी 86% मूल्य. म्हणून त्या एक पद्धतीने आम्ही जे सांगितलं होतं की आधी 1000च्या नोटा काढा, 500च्या वाढवा, पण तेव्हा इन्कम टॅक्स काढून टाका. लोकांना काळा पैसा जो तयार होतोय, आज आपण 3% लोकांच्याकडनं वसूल करण्यासाठी आपण इतका प्रचंड काळा पैसा तयार करतो, तो बाहेर जातोय, अर्थव्यवस्थेतनं बाहेर जातोय आणि त्याचा परिणाम देशाला भोगायला लागतोय. आपण त्याच्यातनं कलेक्ट करू शकत नाही म्हणून आता तुम्ही बंद करा. ते करायला पाहिजे का नाही, जे शक्य नाहीये ते स्वीकारून व्यवस्था करा ना, अडॉप्ट करायची. म्हणून तो टॅक्स नको. अर्थक्रांतीची मांडणी प्रॅग्मॅटिक आहे, म्हणजे ती काय व्यवस्था असू शकेल की जी ऑटोमॅटिक चालेल, जिथे प्रशासनाचा काहीच संबंध नसेल. टॅक्स कलेक्शनमध्ये प्रशासन शून्य. बँकांमध्ये प्रचंड गर्दी वाढलेली आहे. लोकांचे जे आर्थिक व्यवहार होते ते आर्थिक व्यवहार निम्म्याहून कमी झालेले आहेत. 2000च्या नोटा यायला लागल्यात, 500 आणि 1000च्या पण येतात. पहिल्या नोटा ज्या आहेत त्याच्यातनं काळा पैसा निर्मिती थांबणार नाही. कर व्यवस्था ही निर्मिती आहे आणि नोटा हे वितरण आहे. आता ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी निर्णय घेतल्यानंतर बँकांमध्ये प्रचंड गर्दी वाढलेली आहे. लोकांचे जे आर्थिक व्यवहार होते ते आर्थिक व्यवहार निम्म्याहून कमी झालेले आहेत. म्हणजे 20% 20%च्या आसपास आले असं म्हटलं तरी चालेल. तर ही सगळी परिस्थिती आहे, ही परिस्थिती भारताला कुठे नेईल? फार तात्पुरती. त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की 70% आपली जी व्यवहार होते ते कॅश बेसिस होते. बरोबर. आता कॅशच काढून घेतली तर हे इमिजिएटला इफेक्ट आहेच आहेत. पण त्याबरोबर 2000च्या नोटा यायला लागल्यात, 500 आणि 1000च्या पण येतात. पहिल्या नोटा ज्या आहेत त्याच्यातनं काळा पैसा निर्मिती थांबणार नाही. कर व्यवस्था ही निर्मिती आहे आणि नोटा हे वितरण आहे. फक्त झालेला काळा पैसा आता आहे तो वितरणात काही वेळापुरता थांबणार आहे, जोपर्यंत नवे काळ्या पैसे या नोटात बदलत नाहीत तोपर्यंत. ते कधी होतील? आता ते हेही मॉनिटाईज व्हायला पाहिजे आणि निर्मिती थांबली पाहिजे. वरतून नळ गळतोय आणि आम्ही खाली फरशी साफ करतोय. वरचा नळ आधी बंद केला पाहिजे आणि मग फरशी साफ केली तर ती कोरडी होईल. ते गळणारा नळ म्हणजे आपला टॅक्स सिस्टीम आहे. बरोबर. आणि हे नोटा म्हणजे ते साफ करणं आहे. आम्ही ते सांगितलं की आधी तो नळ बंद करायचा आणि हे मग परत शेवटी एकदा क्लीन स्वीप करायचंय, मग नोटा बंद होताना हा त्रास होणार नाहीये. दुर्दैवाने आज कुठलाही तज्ञ त्या गळक्या नळाबद्दल बोलायलाच तयार नाहीये. कारण हे मॉडेल पंतप्रधानांकडून काय अपेक्षा आहे तुमची या संदर्भात? आज खरं सांगू, आज जे करतायत त्याच्यापेक्षा आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं करतायत, पण ते निश्चित त्यांच्या एका कुठल्या तरी धोरणानुसार करतायत. आम्हाला हे अपेक्षितच आहे की नोटा बंद व्हायला पाहिजेत. कारण त्या नोटांचं कसं असतं की ते खाली सरकत नाहीत, त्याला ट्रिकल डाऊन थेरी म्हणतात. आता तुमच्या आणि माझ्या खिशात आता 100 रुपयाची नोट आहे, आपण 1 तास इथे बसलोय, अहो ते खाली जातच नाहीत. ते जर आता बँकेत जर असते ना तर आता कोणाला तर ते कर्ज म्हणून मिळाले असते. हे 86% मूल्य नोटातलं अडकून पडलं, ते खाली सरकलं नाही. शेतकरी आत्महत्या करतोय की माझ्या मुलीच्या लग्नाला, शिक्षणाला मला कर्ज द्या. 3% 4% आपण नाही देऊ शकत. जगात मोठ्या नोटा नाहीये, त्यामुळे सगळा पैसा थेट बँकात येतो. आपल्याकडे नोटातला पैसा बँकेत आल्याशिवाय बँक कर्ज देऊ शकत नाही. म्हणून बँक काय करते, डिपॉझिटवर व्याज देते. माझ्या नोटा तुमच्याकडे बँकेत यायच्या म्हणजे तुम्ही मला आधी 8% देता. तुम्ही रॉ मटेरियल 8% जेव्हा बँक विकत घेते तेव्हा त्याचं फिनिश गुड होतं 10% कमीत कमी. हे किती भयानक आहे मी त्यासाठी तुम्हाला सांगतोय. आज मी 10% व्याजाने घराला जर कर्ज घेतलं असेल आणि 20 वर्ष मला जो हप्ता भरायला लागतो घराचं कर्ज फेडायसाठी, ते जर कर्ज मला 2% व्याजाने मिळालं वर्षाला, जगात तो व्याजदर आहे म्हणून सांगतोय. 8.5 वर्षात रिपेमेंट पूर्ण होतं. बरोबर. माझ्या आयुष्याचे फक्त 11.5 वर्ष तारुण्याचे वाचत नाहीत, तर 8.5 वर्षामध्ये तेवढं नवं भांडवल होतं. कारण मी ते घर मॉर्गेज करून नवा त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती निर्माण करू शकतो. म्हणून तिथे नव्या नव्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट केल्या जातात, इनोव्हेशन्स होतात, तरुणांना रोजगार मिळतो. इथे 20 वर्ष तर घराचेच हप्ते फेडण्यात जातात. त्यातच मरतो तो म्हणजे. आणि हे कशामुळे की नोटा नाहीयेत तिथे. नोटा नसल्यामुळे पैसा थेट बँकेत येतो. त्यांना हे 8% द्यायला लागत नाही. तिथल्या बँका 2% चालतात. आपण जर हे समजून घेतलं ना तर हे ट्रिकल डाऊन थेरीनी वरती सरकार आता 7वं वेतन आयोग घ्यायला लागलाय. 1 लाख कोटीचा तर केंद्र सरकारचा बोजा आहे. आपण तर बघतोय की सरकारकडे पैसे नाहीत. येणार महाराष्ट्र शासनाचं काय? सगळ्यांच्याच कडे पैसे नाही. नोटा छापल्या 3.5 लाख कोटीचं कर्ज आहे आपल्यावर. हे किती भयानक आहे बघा. जर करातनं जर सरकारला पुरेसा पैसा नाही मिळाला तर सरकार नोटा छापण्याकडे जातं. त्याला सिग्नोरेज म्हणतात. 3.5 रुपयामध्ये 997 रुपयाची व्हॅल्यू सरकार क्रिएट करतं. ती व्हर्च्युअल व्हॅल्यू असते. त्यालाच महागाई म्हणतात. टू मच मनी चेजर्स फ्यू गुड्स. पैसा जास्त आहे आणि वस्तू सेवा पुरेशा नाही आहेत, ह्याची महागाई वाढते, त्याला महागाई वाढणं म्हणतात. महागाईची 2च कारण असतात. एक डिमांड पूल, सप्लाय कन्स्टेंट. मागणी खूप आहे आणि सप्लाय नाही आहे, तेव्हा भाव वाढतो. आणि दुसरं की टू मच मनी, पैसा जास्त प्रिंट झालाय आणि तेवढ्या वस्तूच नाही आहेत, मग महागाई वाढते. आपला देश सतत महागाईत आहे कारण सरकार सतत नोटा छापत आहे.
टू मच मनी चेजस फ्यू गुड हे आपल्या देशातलं खरं कारण आहे. महायुद्धाच्या पूर्वी जर्मनीमध्ये हीच परिस्थिती होती ना. आता झिम्बाब्वेची तीच होती. झिम्बाब्वे कोसळला. पण आता मी तुम्हाला का सांगतोय, कारण सरकारला जर टॅक्स मधनं पुरेसा पैसा नाही गेला तर सरकारकडे सगळे ओपन आहे. तो एफडीआय ओपन करणार, छोट्या उद्योगाला काहीच करता येणार नाही, रिटेल विटेल नको, कोणाला सांगणार, सरकार चालवायचं आहे शेवटी. सरकार एक ताकद आहे, लॉ अँड ऑर्डर मिलिटरीचा कोण चॅलेंज देणार आहे. सरकार नोटा छापणार, तुम्ही मी काय चॅलेंज देऊ शकणार आहेत. सरकार एका बाजूनी इतकं ताकदवान असतं ते ब्रह्मराक्षसासारखं की जर तुम्ही त्याला खायला नाही घातलं गाडाभर अन्न आणि रेडा रोजचा तर ते गाव उद्ध्वस्त करू शकतं. आणि त्याला ती ताकद पण असते संरक्षणाची. आपण जर नाही दिलं चांगल्या मार्गाने, करातनं पुराचा पैसा नाही गेला तर हे घडू शकतं. आताची परिस्थिती जी आहे आर्थिक अराजकाची, ही सुरुवात आहे का तिकडे नाही नेण्याची? नाही 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 नाही, अर्थक्रांती नाही होऊ देणार. हम लढेंगे. नाही नाही, मी सध्या देशातल्या स्थितीबद्दल बोलतो. अर्थक्रांती छोटी एनजीओ आहे, पण नाही. आपण अनालिसिस त्याचं जे करतोय त्याबद्दल बोला तुम्ही. पण तुम्हाला खरं सांगू ना, जर हा उपचार नाही झाला तर ते घडेलच. अर्थक्रांतीचा उपचार नाही झाला तर ते घडेल. पण ह्याच्यासाठी आता तुमच्यासारखी अत्यंत संवेदनशील माध्यमं पण, आज तुम्हाला नशिबाने सांगतोय की ह्या 2-4 दिवसात अर्थक्रांती प्रचंड मोठी झाली आहे. कारण नोटा कमी करायचे म्हटलं की सगळे आमच्या वेबसाईटला चालले आहेत. आणि ते वेबसाईट म्हटलं की प्रपोजल समोर दिसतं. अरे हे टॅक्स बद्दल पण बोलतायत ही लोक. हे आम्ही आज बोलत नाहीये, 16 वर्षापासून चाललंय. आणि आज पहिल्यांदा माध्यमं, भारतातली नव्हे बाहेरची पण माध्यमाची दखल घेत आहेत. आणि खरं सांगू, आता सुशिक्षित तरुण जो आहे की ज्याला खूप ऍस्पिरेशन्स आहेत, तो कन्स्ट्रक्टिव्ह विचार करणार. अर्थक्रांती 130 कोटीचं आपलं कुटुंब समजते आहे. एकाही व्यक्तीचं जर नुकसान होणार असेल, अर्थात संविधानाच्या बॉर्डरमध्ये, आमच्या दृष्टीने लोकतंत्र आणि संविधान सर्वोच्च आहे. आम्ही त्याला कधीही, आम्हाला त्याच्या पल्ल्यात आमचं काहीच नाही. सगळं काही आम्हाला हवंय तर आमच्या संविधानाच्या आणि लोकशाहीच्याच फ्रेममध्ये हवंय. एकाही माणसाचं जरी नुकसान होणार असेल तर आम्ही अर्थक्रांती प्रपोजल परत घेणार आहोत मागे. एकाही व्यक्तीचं, मी समाज घटकाचं बोलत नाहीये. 130 कोटीच्या ब्लँकेट ह्याच्यावर आम्ही बोलतोय. आज तुम्हाला सांगतो, एवढ्या ह्याच्याने आग्रहाने कोणी नाही बोलतो. आम्हाला ही खात्री आहे, कारण आम्ही व्यवस्थेच्या दुरुस्तीबद्दल बोलतोय. आम्ही व्यक्तीच्या आणि वृत्तीच्या ह्याच्यावर आरोप करत नाहीयेत. आम्हाला कुणावरही आरोप करायचा नाहीये. व्यवस्था चुकली आहे, माणसं नाही चुकली. पण व्यवस्था जी असते ती माणसंच घडवतात ना. माणसांचे निर्णय चुकतात म्हणून त्यातून व्यवस्था बदलत जाते. आपल्याकडची आता मी तेच बोलतो की आपल्याकडची जी सगळी व्यवस्था आहे, तुम्ही नोकरशाहीच्या संदर्भात सुरुवातीपासून बोललात. आपल्याकडे जी नोकरशाही आहे, हा संपूर्ण जो रचनात्मक जो आपल्या लोकशाहीचा भाग आहे, तो आपण इंग्रजांची जी नोकरशाहीची व्यवस्था होती ती जशीच्या तशी आपण स्वतंत्र झाल्यानंतर स्वीकारली आणि ती त्याच प्रमाणामध्ये वाढवली, म्हणून ती नोकरशाही समर्थ झालेली आहे. जर इथे व्यक्तीचा भाग येतच नाही, इथे आपण नेहरूंना किंवा गांधींना दोषी ठरवू शकत नाही. ही व्यवस्था त्यावेळेसच्या आपल्या नेत्यांनी ती स्वीकारली, इव्हॉल्व्ह झाली आणि त्यामुळे ती आपल्या आज अंगवळणी पडलेली आहे. आज तुम्ही जरी म्हणत असला ही व्यवस्था बदलायची, ती कशी काय बदलणार? हे तुमचे जे सगळे जे प्रपोजल तुम्ही ज्याला म्हणता, जे प्रस्ताव आहेत, हे प्रस्ताव जर प्रत्यक्षात आणायचे असतील तर त्यासाठी हे व्यवस्थेने स्वीकारले पाहिजेत. तुम्हीच म्हणालात की सगळ्या नेत्यांकडे मी गेलो, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सगळ्या महत्वाच्या लोकांकडे, पण कोणी ती स्वीकारण्याबद्दल बोललं नाही. याचं हेच मी पुढे करतो. कारण कसं असतं की एखाद्या गाडीला ऍक्सिडेंट झाला की 2 कारण असू शकतात. एक ड्रायव्हरची मोठी चूक झालेली असेल, तो दारू प्यालेला असेल, त्याला डुलकी लागलेली असेल, हे एक कारण असतं. नाही तर दुसरं एक कारण असतं की ब्रेक फेल झालेले आहेत, काहीतरी मोठा गाडीमध्ये बिघाड झालाय की ते यंत्राची आहे. हा माणूस आहे, हा राज्यकर्ता ड्रायव्हर, आणि हे मेकॅनिझम आहे. आम्ही मेकॅनिझमची दुरुस्ती बोलतोय, आम्ही ड्रायव्हर बद्दल बोलतच नाहीयेत. ऍक्सिडेंट दोन्ही गोष्टींनी होऊ शकतो. आम्ही लोक मेकॅनिक आहेत, आम्ही लोक काही आदर्श याची काय आम्ही हे करत नाहीये. आम्ही गाडीचं डिझाईन करत नाहीयेत, आम्ही रिपेरी करतोय. त्याच्यामुळे आम्ही ड्रायव्हर बद्दल बोलत नाही, तो आमचा रोलच नाहीये. ब्रेक फेल झाले तर ब्रेक कसं चांगलं करायचं, आम्ही ह्याच्याच बद्दल आता बोलतोय. आणि ह्या अर्थक्रांतीत त्याचंच आहे. अर्थक्रांती हे दुरुस्तीचा प्रस्ताव आहे, तो विकासाचा प्रस्ताव नाही. हे करेक्शन मॉडेल आहे, डेव्हलपमेंट मॉडेल हे अर्थक्रांतीचं नाही, ते पुन्हा होईल. आता दुसरी गोष्ट की हे कसं स्वीकारलं जाईल. आज मी तुम्हाला ह्याच 4 दिवसाचा अनुभव तुम्हाला शेअर करतो. आज हे इतकं व्हायरल झालंय कारण टेक्नॉलॉजी वेड्यासारखी वाढली आहे. पाकिस्तानमध्ये आज ह्याच्यावर बोलणं चाललंय. जिथे दुसऱ्या देशात झालं तर आमचा तरुण विचारणार नाही असं वाटतं का तुम्हाला? अजून हा नक्की विचारणार की काळा पैशाची निर्मिती जर थांबवता येत असेल तर आपण का नाही करत आहे. आणि अजून एक मला अजून वाटतं, मोदी सारख्याचं ज्याच्या पाठीमागे पुढे काहीच नाही आहे, कदाचित घेतील डिसिजन, एवढं मोठं डिसिजन ज्या काळ्या पैशावर जे पूर्ण राजकारण उभं आहे. आधी तुम्हाला सांगू ना, या याच्यात सगळ्यात मोठ्या 2 गोष्टी होत्या
की ज्या काळ्या पैशावरच राजकारण उभं आहे ते कसं काय बंद करतील राजकारणी. ते घडलंय. पण दुसरं आता फार छोटं कारण आहे की टॅक्स कसा काढायचा. ऍक्च्युली टॅक्सच्या संदर्भात फार कमी लोकसंख्या त्याच्यावर अवलंबून आहे. फक्त 4 समाज घटक असे आहेत की ज्याची उपजीविका थेट टॅक्सवर आहे. त्यातला एक घटक आहे चार्टर्ड अकाउंटंट. भारतात टोटल चार्टर्ड अकाउंटंटची लोकसंख्या आहे 2.5 लाख ते 3.5 लाख टोटल. दुसरा घटक आहे वकील. हे जे दिवाणी खटले चालतात ती सगळी मिळून टॅक्सवर आपण 7-8 लाख समजूया. आर्थिक विषयाशी संबंधित टॅक्स मध्ये त्यातल्या ते दुसरा तो 7-8 लाख समजूया. तिसरा जो आहे तो अर्थशास्त्राचे प्राध्यापक की जे टॅक्स विशेषक होतात. त्या हार्डली 1.5-2 लाख फक्त टॅक्स शिकवणारे. आणि चौथा जो आहे तो ह्याच्यावर नोकरी करणारा थेट वर्ग, ह्या टॅक्स मध्ये सरकारी नोकरी करणारा, हा जास्तीत जास्त 3.5 लाख. ही सगळी मिळून लोकसंख्या सोडली तर भारतातल्या दुसऱ्या कुठल्याही माणसाला विचारा तुम्ही, रिक्षेवाल्यापासून प्रधानमंत्र्यापर्यंत, की तुला टॅक्स हवाय का. नकोय मला. म्हणजे ही 0.5% लोकांच्यासाठी आपण 99.95 लोकांना संपू शकतो. आज पहिल्यांदा असं घडतंय. नोटांच्या बाबतीत मात्र राजकारण बेसिकली त्याच्यावर होतं. खरी शॉकिंग जी आपल्याला होती ना ती नोटाचं कॉम्प्रेशन होतं. आता टॅक्स बद्दल आम्हाला वाटत नाही. कारण आता खरं सांगू ना, चार्टर्ड अकाउंटंटची टॅक्स पासून एवढी मोठी जबाबदारी वेगळी आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट करणं, ऑडिट करणं, त्यांचं म्हणजे क्षितिज त्यांना उघड आहे. सरकारी नोकरीमध्ये जी लोक आहेत त्यांना गोल्डन हँडशेक आपल्याला देता येतो की तुम्ही घरी असाल मरेपर्यंत आम्ही तुम्हाला डबल सॅलरी देऊ. गव्हर्नमेंटच्या एवढ्या कंपनी बंद पडल्यात, HMT विचमटी, गोल्डन हँडशेकनी सुटलेत हे प्रश्न. आणि असं सोडवलं होतं जगात. एवढ्या छोट्या पॉप्युलेशनसाठी हे करताच येऊ शकतं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. वकिलांना काय फक्त टॅक्सवरच करायचं असं काहीच नाहीये, त्यांना तर सगळंच ओपन आहे. आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना टॅक्स संपल्याने काय अर्थशास्त्र संपत नाही. मग शेतीचं अर्थशास्त्र, पर्यावरणाच्या हजारो विषय येतो. किती लोकांचा इम्पॅक्ट कमी होणार आहे. आणि आज तुम्ही कुठालाही रिक्षावाल्यापासून बाहेर जाऊन विचारा की टॅक्स तुला हवाय का, मला खरंच सांगायचं कोणाला खरंच द्यायचं आहे, योगदान द्यायचंय, त्याला देशाबद्दल योगदान द्यायचं आहे. टॅक्स हे देशाबद्दलचं योगदान तितकंच ते पवित्र असलं पाहिजे. ते एक्स्टॉर्शन नाही असलं पाहिजे की मी तुम्हाला ब्लॅकमेलिंग करून, भीती दाखवून, सक्तीची काहीतरी मनात ना आम्ही आनंदात माझ्या अकाउंटवर येतानाच जर तुम्ही पैसे कापून घेतले, मला कंप्लायन्सच करायचं नसेल तर माझी काय नक्की ताण असणार आहे. मला या देशातल्या प्रत्येक माणसाला योगदान करायचं आहे. आणि टॅक्स भरणं म्हणजे माझं देशाबद्दलचं आर्थिक योगदान आहे. ते माझा मान सन्मान वाढवतं. आणि हेच मी करू शकतो देशाप्रती. फक्त ते कशा पद्धतीने, जसं मी रक्तदान करताना पवित्र शांत बेडवर पडलोय, एका ठिकाणी सुई लागली, ते ब्लड मर्यादेत योग्य पद्धतीने काढलंय, मला ते द्यायचंय. 1000 ठिकाणी तुम्ही कुठेही सुया लावतायत, कशा पद्धतीने करतायत, त्या घेण्याच्या पद्धतीने मला त्याचा त्रास होतोय. ज्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे तेच लोक या सगळ्याच्यात जास्त भरडले जाताना दिसत आहेत. किंवा ते सगळ्यात सामान्य माणूस आहे, तो म्हणतो तुम्हाला त्रास होतोय पण मी देशासाठी हे करायला तयार आहे. त्याची तारांबळ उडतीये, 100% खरं आहे. पण भंबेरी मात्र ज्याची उडाली आहे ते सगळे काळे पैशावर. नाहीतर अहो तुम्हाला सांगतो, आतापर्यंत रस्त्यावर गोंधळून दगडफेक पोलिसला आवरता आली नसती परिस्थिती. आता बघा, आपण जगभरातले जे विकसित देश आहेत तिथे टॅक्स घेतला जातो वेगवेगळ्या पद्धतीने. करदाते कर देत असतात शासनाला, परंतु त्याच्या बदल्यात जी सोशल सिक्युरिटी त्यांना लाभते, ज्या सेवा सुविधा शासन त्यांना देतं, त्या तुलनेमध्ये भारतामध्ये ह्या सेवा सुविधा मिळतात का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं, त्या तुलनेमध्ये भारतातील सर्वसामान्य माणसाला जी एक सर्वसामान्य जीवनाची हमी मिळायला पाहिजे असते, ती हमी मिळते का, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आताची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर याचा फटका सुद्धा त्याच माणसाला जास्त बसलेला आहे. त्यामुळे लोक जे आता बोलतायत ना की आम्हाला रांगेमध्ये कोणी नेता दिसत नाही, कोणी IAS अधिकारी दिसत नाही, कोणी प्राध्यापक दिसत नाही, कोणी विचारवंत दिसत नाही, तर आम्हीच म्हणजे ज्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे तेच लोक या सगळ्याच्यात जास्त भरडले जाताना दिसत आहेत. मग तुमची जी मांडणी आहे ही मांडणी पूर्णपणे वेगळं सांगते आणि आता घडतंय ते पूर्णपणे वेगळं घडताना दिसतंय. फक्त मी तुम्हाला इतकं फार सोपं वाटतं, कारण हा सडन घेतलेला डिसिजन असल्यामुळे अनसर्टन होता. मानवी बुद्धी किंवा मानवी विचार असा असतो की अनसर्टनिटी आली की त्याला इन्सिक्युरिटी वाटतेच. आणि इन्सिक्युरिटीची पहिली इन्स्टेंटिव्ह जी रिॲक्शन असते ती म्हणजे प्रिकॉशन आणि प्रोव्हिजन. आज तुम्हाला सांगू, ह्या क्यूमध्ये सगळ्यात सामान्य माणूस आहे, तो म्हणतो की मला त्रास होतोय पण मी देशासाठी हे करायला तयार आहे. त्याची तारांबळ उडतीये, 100% खरं आहे. पण भंबेरी मात्र ज्याची उडाली आहे ते सगळे काळे पैसेवाले आहेत.
सामान्य माणसाचा आक्रोश नाहीये, त्याचा वेदना आणि तो म्हणतो की ठीक आहे मला माहिती आहे मोठा रोग आहे, ह्याचा त्रास होणार आहे. नाहीतर अहो तुम्हाला सांगतो आतापर्यंत रस्त्यावर गोंधळून दगडफेक पोलिसला आवडता आली नसती परिस्थिती. शांतपणे हा सामान्य माणूस कारण आपल्याच भल्यासाठी चाललाय असं त्याला विश्वास वाटतोय. आता दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली की जगामध्ये विकसित राष्ट्रामध्ये काय आहे आणि काय नाही. मी तुम्हाला 2 फक्त फिगर सांगितल्या की तुम्हालाच लक्षात येईल. आज आपण अमेरिकेसारख्या ठिकाणी लोक आनंदाने टॅक्स भरतात. 1 चौरस किलोमीटरवर प्रति चौरस किलोमीटरवर अमेरिकेत 34 लोक राहतात. बरोबर. रशियामध्ये 9 लोक राहतात. अहो आपण 450 लोक राहतोय. आपण ज्या चायनाचं कौतुक करतोय तिथे 150 लोक राहत आहेत पर स्क्वेअर किलोमीटर. आपल्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन जास्त असतं ना, 1200 लोक आहेत. पण तुम्हाला लोकसंख्येची सांगतो घनता बांगलादेशची जास्त म्हणूनच आहे. बांगलादेशची आपण विकसित राष्ट्र म्हणून त्यांच्याशी कम्पेअर नाही करत. पाकिस्तान बांगलादेश आपल्या समोरचे आदर्श नाही आहेत, उलट ते आपला आदर्श घेत आहेत की आपण असं असलं पाहिजे. पण आपले कम्पेअरिंग स्टँडर्ड हे आपल्यापेक्षा वरचे असायला हवे. निश्चित. आपल्या बरोबरचं आहे जपान, कारण त्याची घनता जवळपास 400 लोक पर स्क्वेअर किलोमीटर आहे. पण त्या देशाची लोकसंख्या 12-13 कोटी आहे, आपण 130 कोटीचे आहोत. आणि तुम्हाला खरं सांगू एवढं मोठं, एवढा शतकातला हा फार मोठा डिसिजन आहे. 130 कोटीची मॉनिटाइज्ड पॉप्युलेशनला तुम्ही स्विच ओव्हर करताय करन्सीतनं, फार मेजर डिसिजन आहे. आणि खरं सांगू ही रक्तविहीन क्रांती आहे. फक्त ही जर आपल्यासारख्या संवेदनशील लोकांनी त्याच्या पुढे लीड नाही घेतला तर मोठा गोंधळ होऊ शकतो. रक्तविहीन क्रांती शेवट म्हणजे पूर्ण बदलाव अत्यंत शांतपणे हा देश देऊ शकतो, कारण हा बुद्धाचा देश आहे, हा गांधींचा देश आहे, अहिंसा सगळ्यांच्या रक्तात आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्यात आक्रोश नाही आहे, कारण आपली परिवार व्यवस्था अजून जिवंत आहे. आपण सगळे अजून पैशावर तेवढे अवलंबून आहेत जितके परिवारावर अवलंबून आहेत. जगामध्ये परिवार व्यवस्था तुटली आहे, प्रत्येक ठिकाणी पैसा लागतोय. आज आपल्याकडे महिनाभर नाही पैसा असेल तर ठीक आहे, मी भावाकडे जातोय, बहिणीकडे जातोय, इकडून आज आपल्याकडे ती ताकद आहे आणि ही आपली स्ट्रेंथ पण आहे. आज फक्त एवढंच आहे, आम्हाला असं वाटतं की हा सडन शॉकच्या ऐवजी कदाचित अर्थक्रांतीच्या पद्धतीने झालं असतं, पण हे असतं आणि नसतंच आहे. हे सगळे काय आहे, आम्ही शेवटी NGO आहोत, आमच्या ताकदीप्रमाणेच आमची लढाई आहे आणि अशीच राहणार. पण हे फक्त भल्यासाठी चाललंय हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला कुणाच्याही हेतूबद्दल शंका नाही आहेत, ना आधीच्या सरकारबद्दल ना आत्ताच्या. आम्हाला एकच वाटतं, आधीच्या सरकारकडे मेजॉरिटी नव्हती, कंपल्शन्स असतील. या सरकारकडे मेजॉरिटी आहे, त्याच्यामुळे ताकद पण आहे. नाही, आता तुम्ही म्हणालात की कुठेच आक्रोश नाही, परंतु काही ठिकाणी जल्लोष आहे आणि काही ठिकाणी याच्या विरोधातला रोष आहे. तर या ज्या गोष्टी आहेत, आक्रोश नाही तुम्ही म्हणता, परंतु ही जी मिश्र प्रतिक्रिया आहे आणि विशेषतः ज्याचा हातावर पोट आहे अशी लोकसंख्या आपल्या देशामध्ये 50% अधिक आहे. आज त्या 50% अधिक लोकांचं काय होणार? वर्ल्डची ग्लोबल जी आज हे आहे पॉवर्टी लाईन $2 कमी, असं समजलं जातं की भारतातले 60 ते 70% लोक, 70% अधिक लोक तसे तर आहेत. त्यांना जर 130 रुपये रोजचं कन्झम्पशन तर 500-1000ची नोट गेली आणि फार मोठा गोंधळ नाही आहे. हा पण एवढं नक्की आहे की मी आता एक मोठा उद्योजक आहे, माझ्या हाताखाली खूप मोठी एम्प्लॉयमेंट मी उभी केली आहे. काळा पैसा संपल्याने मी जर संपलो तर ही एम्प्लॉयमेंट पण संपू शकते खालची, आणि ती इन्सिक्युरिटी आहे. आणि ह्या कायद्याचं जे सगळ्यात मोठं कलम आहे त्याचा आम्ही त्याचा पूर्ण आदर करतो. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका बेगुन्हेगाराला शिक्षा व्हायला नको आहे, ही मॉरॅलिटी आहे. म्हणजे न्यूसन्स व्हॅल्यू 100 सुटली तरी चालेल, पण एक कॅलिबर मारायला नको आहे, हे आम्हाला पूर्ण मान्य आहे. आणि आम्हाला इथेच फक्त मोदींच्या बद्दल असं वाटतं की कदाचित अर्थक्रांती सांगते ह्या पद्धतीने झालं असतं, पण हेही तितकंच खरं आहे की जर त्या आतंकवाद्यांच्या हातात जर पैसा असेल, शेवटी अहो जगलो तर चांगल्या जगण्याचा प्रश्न आहे. जर आतंकवाद्यांनी जर ही जर पॉसिबिलिटी असेल ज्याच्याबद्दल आम्हाला काही माहीत नाही आहे, तर आम्ही ह्या ऑपरेशनला आहे तसं स्वीकारणार, नाईलाज म्हणून आम्ही हे स्वीकारणार, आनंदाने स्वीकारणार. निश्चितच नाईलाज म्हणून तुम्ही ही जी मोदींनी जे पाऊल टाकलेलं आहे ते स्वीकारायला तयार झालेला. परंतु तुमच्या ज्या पुढच्या सूचना आहेत, या पुढच्या सूचना त्यांनी स्वीकाराव्यात यासाठी तुम्ही काय करणार आहात? हा पुढच्या नाहीत, हा सगळ्या मिळून एकच प्रस्ताव आहे. ऍक्च्युली काळ्या पैशाची निर्मिती म्हणजे टॅक्स हे सगळं ऑब्सोलेट झालंय. भारत जगाला काय देऊ शकतो ह्याच्यावर आपलाच विश्वास उडाला आहे. चायनाने स्वतःचे मॉडेल तयार केले, चायनासारखी बंदिस्त त्यांनी SEZ स्वतःचे काढले 4 आणि जगाला ते स्वीकारायला लावले. आमचं टॅक्स पॅटर्न जगाला स्वीकारायला लागेल. भारताने हे ज्या पद्धतीची अर्थक्रांती जी BTT बोलत आहे त्याचा ब्राझील हा भारताचा कसा टॅक्स पॅटर्न होईल? हा आधी अन्य देशांमध्ये याची चाचपणी झालेली आहे. तेच झालं, मी ते आधी सांगितलं की ब्राझीलनी करन्सी नोट कॉम्प्रेस नव्हत्या केल्या. दुर्दैवाने BTT हा शब्द आला की तो अर्थक्रांतीशी जोडला जातोय.
अर्थक्रांतीत अर्धी सुद्धा चूक असू शकत नाही. आम्ही तज्ञांना खूप वर्षापासून म्हणतोय चूक दाखवा. ब्राझीलने काय केलं, अर्जेंटिना काय केलं, हे त्यांनी अभ्यास करायचे विषय आहेत की कॅश इकॉनॉमी एवढी मोठी असताना ती कॉम्प्रेस न करता अजून एक टॅक्स लावणं, ऍडिशनल टॅक्स. आम्ही ओनली टॅक्स सांगतोय. भारताचा आमचा जो टॅगलाईन आहे तो टॅक्सलेस लेस कॅश इकॉनॉमी असा आहे. ती दोन्ही मिळून प्रस्ताव आहे. आपल्याकडे एकूण लोकसंख्येच्या 3% सुद्धा लोक कर भरत नाहीत ना. कर व्यवस्था भारतातली पूर्णच काढली पाहिजे. कारण काळ्या पैशाची जननी मुख्य असते तो कर चुकवलेला पैसा. तुम्ही कर व्यवस्थाच काढली तर काळा पैसा तयार होऊ शकत नाही. कारण मुळातच कारणच संपलं. नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट म्हणून हे झाले होते. तेव्हाच आम्ही त्यांना प्रेझेंटेशन दिलं. जगात असा कुठला देश आहे जिथे 50च्या वरती नोटा नाहीत अशा? अमेरिकेत $100 वापरले जात नाहीत. अमेरिकेची नोट जगाच्या याच्यात एफडीआय म्हणून जाते, तिथे कुणीच वापरत नाहीत त्या नोटा.